नमस्कार. MK न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी अर्थात शिक्षक आमदारसाठी भाजपमधून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य राजेंद्र विखे पाटील आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे हे दोघे इच्छुक आहेत. विवेक कोल्हे यांची नगर शहरात राजकीय एंट्री मारली असून त्यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींचे अभिनंदनाचे फलक लावले आहेत. मात्र यावर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांचा फोटो आहे. इतर कुणाचे फोटो नाहीत किंवा भाजपचा उल्लेख आणि चिन्ह नाही. ते भाजपकडून इच्छुक असल्याचं समजतंय. तर राजेंद्र विखे हे नगर शहरात काही वर्ष वास्तव्याला होते. ते शिक्षकांशी परिचित आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी त्यांची उमेदवारी निश्चित होती, पण ऐनवेळी भाजपने आपला उमेदवार उभा केला नाही. सध्या दोन्ही उमेदवार मुंबईत तळ ठोकून आहेत. भाजपच्या तिकिटासाठी मात्र कधीतरी नगरमध्ये कार्यक्रमाला उपस्थित राहणारे विवेक कोल्हे यांनी फ्लेक्स लावल्याने तो शहराचा चर्चेचा विषय बनला आहे. त्यातच कालपासून आचारसंहिता लागली आहे, तरी मनपाचे या फलकाकडे अजून कसं लक्ष गेलं नाही हाही प्रश्न आहे. फलकावर भाजपचे किंवा महायुतीचे कोण्याही नेत्याचे फोटो नाही. त्यामुळे त्यांना तिकीट नाही मिळाले तर पुढची दिशा काय असेल असाही सूर निघत आहे. प्रतिनिधी महेश कांबळे, MK न्यूजसाठी अहमदनगर.